नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 17 जानेवारी 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये महाराष्ट्र, तलाठी, मिस्ट आणि धुके यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, जागतिक आर्थिक परिषद ज्याला की आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, राज्य आणि राष्ट्रीय उद्यानं आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू जो फिफाकडून अलीकडे जाहीर करण्यात आला आहे, या संदर्भात ज्या काही न्यूज लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये आल्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून MCQ क्वेश्चनच्या आधारावर डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती महाराष्ट्रावर आधारित आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। आता जनतेच्या न्यायालयात लढाई अशा प्रकारचे विधान या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। या ठिकाणी जर न्यूज पाहितली ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या न्यूजच्या आधारावर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न सरळ पाहूया। महाराष्ट्र विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभेमध्ये अनुक्रमे किती सदस्य संख्या आहे अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे, ज्यामध्ये पर्याय ए 288, 78, 48, पर्याय बी 78, 288, 48, पर्याय सी 288, 48, 78, पर्याय डी आहे यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए। जी काही महाराष्ट्राची विधानसभा आहे त्या ठिकाणी 288 सदस्य आहेत। तर या ठिकाणी जो काय आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची जी काही विधानसभा आहे ते या ठिकाणी पाहूया। आपणा सर्वांना माहिती आहे की कोणतीही घटना असू द्या किंवा कोणतेही राज्य असू द्या त्या ठिकाणी तीन प्रामुख्याने प्रशासकीय यंत्रणा असतात, ज्यामध्ये एक असतं कार्यकारी मंडळ, त्यानंतर दुसरं असतं न्याय मंडळ आणि त्यानंतर तिसरं असतं कायदे मंडळ। तर मित्रांनो या ठिकाणी जो काय आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधून काही व्यक्ती आपण आमदार म्हणून निवडतो आणि त्याचबरोबर काही व्यक्ती आपण खासदार म्हणून निवडतो। या ठिकाणी जे काही महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र सदन दोन गृहामध्ये विभागले आहे, ज्यामध्ये एक आहे विधानसभा आणि दुसरी जी आहे ती आहे विधान परिषद। मग या ठिकाणी जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातून 288 सदस्य हे ॲज आमदार म्हणून निवडले जातात। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाचे जे वरिष्ठ सभागृह आहे त्याला आपण विधान परिषद म्हणतो, त्या ठिकाणी 78 सदस्य ॲज आमदार म्हणून निवडतो। आणि केंद्रीय स्तरावर जी काही लोकसभा आहे ज्या ठिकाणी आपण खासदार पाठवतो त्या ठिकाणी जी काही महाराष्ट्राला मिळालेला जो काही वाटा आहे तो आहे 48 खासदारांचा। म्हणजे महाराष्ट्रातून एकूण 48 खासदार हे त्या ठिकाणी लोकसभेवर निवडून दिले जातात। मग अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्राची जी काही विधानसभा सदस्य संख्या आहे ती 288 आहे, महाराष्ट्राची जी काही विधान परिषद सदस्य संख्या आहे ती 78 आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काही लोकसभेची सदस्य संख्या आहे ती 48 आहे। हे जे तीन आकडे आहेत ते आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचे राहणार आहेत। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी तलाठी भरती संदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। तलाठी भरती विरोधात असंतोष अशा प्रकारची न्यूज तुम्हाला या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडेच तलाठी भरती झाली, ज्या ठिकाणी जी काही परीक्षा TCS नावाच्या कंपनीने घेतली त्या ठिकाणी गैरव्यवहार झाला आहे अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केला आहे। परंतु सरकारचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नाही। परिणामी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे आणि तशा प्रकारचं आंदोलन काल म्हणजे दिनांक 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये मोठ्या प्रमाणे आणि प्रामुख्याने आपल्याला दिसले। या ठिकाणी मित्रांनो जे काही विद्यार्थी आहेत जे की प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तासानुतास अभ्यास करतात, परंतु ऐनवेळी जर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये गैरव्यवहार होत असेल तर अशा प्रामाणिक विद्यार्थ्यावर या ठिकाणी अन्याय होताना आपल्याला दिसतो आणि या अन्यायाविरुद्ध
हे जे विद्यार्थी आहेत ते एकवटले आहेत आणि अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकवटलं पाहिजे, हाही आपला मूलभूत हक्क आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. मग या ठिकाणी या न्यूजची जी काही पार्श्वभूमी आहे ती आपण पाहितली. आता सरळ या न्यूजला धरून जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. तलाठी नियुक्ती कोण करते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए विभागीय आयुक्त, पर्याय बी तहसीलदार, पर्याय सी जिल्हाधिकारी, पर्याय डी कॅबिनेट सचिव. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जे काही तलाठी आहेत त्यांची नियुक्ती केली जाते. हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी मिस्ट आणि धुके या संदर्भात आहे. सर्वप्रथम आपली न्यूज पाहूया. 24 तास पुरेशी सुरक्षा आणि वॉर रूम, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल. सर्वप्रथम जी न्यूज आहे तिची पार्श्वभूमी समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती असेल की जो काही आपला भारत देश आहे, भारत देशाचा जो काही नॉर्थ भाग आहे, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थंडी असते. परिणामी या ठिकाणी धुके आणि मिस्टचेही प्रमाण अधिक असते. धुक्यामध्ये आपण व्यवस्थित प्रकारे रस्त्यावर पाहू शकत नाही किंवा दूरची जी काही वस्तू आहे ती धुक्यामुळे आपल्याला पाहता येत नाही. याचाच फटका खास करून जी काही वाहतूक व्यवस्था आहे त्या वाहतूक व्यवस्थेला बसतो आणि सर्वाधिक फटका जो बसतो तो म्हणजे विमान व्यवस्थेला. मग या ठिकाणी जे काही नॉर्थ इंडिया आहे, खास करून दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर या ठिकाणी ओढली आहे. परिणामी यामुळे जे काही विमानतळावर प्रवासी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वॉर रूम सरकारकडून सुरू करण्यात आला आहे, किंवा जे काही आपलं विमान वाहतूक मंत्रालय आहे त्या मंत्रालयाकडून तशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या न्यूजची पार्श्वभूमी आहे. सरळ या न्यूजला धरून आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. मिस्ट आणि धुके यांच्यात मुख्य फरक काय, अशा प्रकारचा आपला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे. मिस्ट आणि धुके हे जवळपास सारखेच आहेत, परंतु यामध्ये जो छोटा आणि महत्त्वपूर्ण डिफरन्स आहे तो डिफरन्स काय आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. ज्यामध्ये पर्याय ए आहे दृश्यमानता, म्हणजे जी विजिबिलिटी आहे ती विजिबिलिटी. नंबर 2 आहे किंवा पर्याय बी आहे कलर, सी आकारमान, डी दृश्यमानता प्रमाण. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी दृश्यमानता. म्हणजेच या ठिकाणी मिस्ट आणि धुके हे एक प्रकारचेच असतात, परंतु या ठिकाणी एका ठराविक पॉईंटवरून तुम्ही किती दूर अंतरापर्यंत पाहू शकता, त्या पॉईंटवरून तो जो प्रकार आहे तो धुक्याचा आहे का मिस्टचा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळते. जर फॉर एक्झाम्पल ए या पॉईंटपासून तुम्ही 100 मीटरच्या अंतरापर्यंत जर तुम्ही पाहू शकत नसताल तर त्या ठिकाणी ते धुके या कॅटेगरीमध्ये मोडते. म्हणजे या ठिकाणी धुक्यामध्ये जी काही दृश्यमानता असते ती खूपच कमी असते. जर तुम्ही 1000 मीटर पेक्षा अधिक अंतरावर जर तुम्ही पाहू शकत असाल तुमच्या डोळ्यांनी, तर त्या ठिकाणी जे काही असतं ते मिस्ट असतं. हे तुम्हाला या ठिकाणी हे 2 जे पॉईंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे. जी आपली पुढची न्यूज आहे मित्रांनो ती राज्य आणि राष्ट्रीय उद्यान यांच्या जोड्या संदर्भात आहे. आणि सर्वप्रथम जी आपली न्यूज आहे ती न्यूज पाहूया. कुणोतील आणखी एक चित्ता मृत्युमुखी, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती दिसून जाईल. सर्वप्रथम न्यूज समजून घेऊया. तर या ठिकाणी मित्रांनो जो काही कुनो राष्ट्रीय उद्यान आहे या ठिकाणी आपण आफ्रिका, नाम्बिया या देशामधून काय केलं आहे, चित्त्यांची आयात केली आहे. म्हणजेच 1948 साली भारतातून जो चित्ता हा जो चपळ प्राणी आहे तो भारतातून नामशेष झाला होता. म्हणजे आता भारतामध्ये चित्ता आढळत नव्हता 1948 या सालापासून. परंतु केंद्र सरकारने ज्याप्रमाणे प्रोजेक्ट टायगर आहे किंवा प्रोजेक्ट एलिफंट आहे त्या धर्तीवर नाम्बिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून आपण काय केले आहे, चित्ते आयात केले आहेत, चित्ते आणले आहेत आणि ते कुनो या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आपण या चित्त्यांचं पुनर्वसन करण्याचं कार्य करत आहोत. परंतु अलीकडील काळामध्ये ते जे चित्ते आहेत त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे. या ठिकाणी न्यूज पाहिल्यानंतर सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया.
राज्य आणि राष्ट्रीय उद्यान यांच्या योग्य जोड्या ओळखा, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी जोडी क्रमांक 1 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आहे, अशा प्रकारची जोडी आहे। 2 कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशात आहे, अशा प्रकारची जोडी आहे। आणि जोडी क्रमांक 3 गीर राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे, अशा प्रकारे तुम्हाला 3 जोड्या या ठिकाणी देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पर्याय ए केवळ क्रमांक 2 ची जोडी बरोबर आहे, पर्याय बी केवळ क्रमांक 3 ची जोडी बरोबर आहे, पर्याय सी केवळ क्रमांक 1 आणि 2 ची जोडी बरोबर आहे, आणि पर्याय डी आहे केवळ क्रमांक 2 आणि 3 ची जोडी या ठिकाणी बरोबर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, जे की एक भारतातील महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहे, ते आसाम या राज्यामध्ये आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर जे काही कुनो राष्ट्रीय उद्यान आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये असल्या कारणाने क्रमांक 2 ची जोडी आपली अगदी बरोबर आहे। गीर राष्ट्रीय उद्यान हे गुजरात या राज्यामध्ये आहे, जे काही सिंह आहे, गिरचे सिंह, त्यासाठी ते प्रसिद्ध आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असं पाहिजे। या ठिकाणी जोडी क्रमांक 1 आणि जोडी क्रमांक 2 चुकीचे आहे व जोडी क्रमांक 2 अगदी बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए केवळ क्रमांक 2 ची जोडी या ठिकाणी बरोबर आहे। पाहूया आपली पुढची न्यूज, जागतिक आर्थिक परिषदे संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। दावोस दौऱ्यातून $1,00,00,000 अर्थव्यवस्थेचे ध्येय, अशा प्रकारचे विधान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे, त्या संदर्भातली न्यूज आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही दावोस आहे, दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याला की आपण जागतिक आर्थिक परिषद म्हणतो, त्याची परिषदेचे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी रवाना झाले आहेत आणि त्या संदर्भातली न्यूज आहे। जी काही जागतिक आर्थिक परिस्थिती आहे त्या ठिकाणी विविध देशातील जे काही अर्थतज्ञ असतील किंवा जे काही पॉलिसी मेकर असतील ते एकत्र येतात आणि विविध विषयावर या ठिकाणी चर्चा करतात। येणाऱ्या काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसमोर कोणकोणते प्रश्न आहेत, कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्या ज्या समस्या आहेत त्या कशा प्रकारे सोडवल्या जावात यावर या ठिकाणी विचार विनिमय केला जातो आणि त्या आधारावर कृती त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील जे काही अर्थतज्ञ आहेत ते करत असतात किंवा त्या ठिकाणचे जे काही सरकार आहे ते करत असते। अशा प्रकारे या न्यूजची या ठिकाणी पार्श्वभूमी आहे। या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया आता। जागतिक आर्थिक परिषदेचे मुख्यालय कोठे आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए वॉशिंग्टन DC, पर्याय बी बीजिंग, पर्याय सी नवी दिल्ली, पर्याय डी जिनिव्हा। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आर्थिक परिषदेचे मुख्यालय आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर 2024 सालची जी काही जागतिक आर्थिक परिषद आहे ती दावोस या ठिकाणी होत आहे आणि जी की स्वित्झर्लंडमध्ये आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। एक तर जागतिक आर्थिक परिषदेचं मुख्यालय, तो पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे। दुसरं म्हणजे 2024 ची जी काही जागतिक आर्थिक परिषद आहे ती कोठे भरवण्यात आली, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग त्या ठिकाणी दावोस या ठिकाणी ती भरवण्यात आली आणि दावोस हे स्वित्झर्लंडमध्ये आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। चलूया आजच्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू जो का अलीकडेच फिफाने जाहीर केला आहे त्यांच्या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून फिफा कडून कोणाची निवड करण्यात आली आहे, अशा प्रकारचा आपला सरळ प्रश्न आहे, जो की क्रीडा जगतामधून आहे। या ठिकाणी पर्याय ए आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, पर्याय बी आहे लिओनेल मेस्सी, पर्याय सी आहे नेमार, पर्याय डी आहे यापैकी नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते या ठिकाणी आपल्या न्यूजमध्ये आहे। जो काही लिओनेल मेस्सी आहे तो या ठिकाणी फिफा कडून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून याला निवड करण्यात आली आहे किंवा तसा त्या प्रकारे या ठिकाणी लिओनेल मेस्सीचा गौरव करण्यात आलेला आहे। आणि लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत एकूण
8 वेळा अशा प्रकारचा हा जो पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 17 जानेवारीचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट असतील किंवा ज्या काही महत्त्वाच्या नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज या ठिकाणी इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.